गाड्यावर जेव्हा आपण मंचुरियन खातो ना, ते अगदी क्रिस्पी कुरकुरीत राहतात आणि ते जर घरी बनवले ना तर होत नाही. तर आज आपण हीच मंचुरियनची रेसिपी पाहणार आहोत आणि सोबतच मंचुरियनची चटणीसुद्धा पाहणार आहोत. तर इथे मी एक गड्डा कोबीचा घेतलेला आहे. किसणीने छान किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी बारीक कट करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये मी बारीक कापलेला कांदा, जो पातीचा कांदा असतो ना, तो घेतलेला आहे. सोयाबीन घेतलेली आहे. 10 मिनिटापूर्वी मी तिला छान भिजवून त्यानंतर ती छान बारीक कट करून घेतलेली आहे. ती आता ह्या कोबीमध्ये टाकायची आहे आणि एक अर्ध गाजर इथे मी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर घरातले बेसिक मसाले, त्यात आपल्याला लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि अगदी गाड्यावरती जसा रंग येतो ना, त्यासाठी इथे मी थोडासा 2-3 थेंब लाल रंग वापरलेला आहे. लाल रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 कप मैदा आणि 1 कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. दोन्हीही समप्रमाणात घेऊन ह्या कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भज्यांप्रमाणे पीठ तयार करून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर न करता. त्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही जी मंचुरियन आहे मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे. मंचुरियन आपले तयार झालेले आहे. त्यासोबतची चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसणाच्या कळ्या सोबतच आलं घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या, 1 सुकी मिरची घ्यायची आहे. सुखं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्लरी तयार करावी लागणार आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा इथे मी डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि 1 चमचा आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून पातळ स्लरी करायची. त्यानंतर गॅसवर 2 चमचे तेल टाकायचं. जे वाटण आपण सुकं तयार केलेलं काही मिनिटासाठी परतवायचं. जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण केलेलं आहे तेही टाकायचं. 1 ग्लासभर पाणी टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि गाड्यावरती लाल रंगाची ही चटणी मिळते, त्यासाठी इथे पाव चमचा इथे खाण्याचा लाल रंग वापरलेला आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही शिजू द्यायची. त्यानंतर ही चटणी खाली उतरवून घ्यायची. तर आपली मंचुरियन आणि चटणी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा.